नमस्कार, मी निरंजन. EG न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. EG न्यूजच्या सगळ्या दर्शकांना विनंती, आपण मागच्या व्हिडिओला जो स्मार्ट मीटर्सबद्दलचा होता त्याला अगदी भरभरून प्रतिसाद दिला. जवळजवळ 85,000 पर्यंतचे व्ह्यूज त्याचे झाले. आणि स्वाभाविक आहे, या राज्यातल्या प्रत्येक कुटुंबाला आणि प्रत्येक घराला दुःख देणारं आणि त्यांची लूट करणारं असंच शासनाचं ती मुळामध्ये त्यांचं ते प्लॅनिंग आहे. त्यामुळे त्याला तो प्रतिसाद मिळणं अपेक्षित होतं. पण पुन्हा एकदा सर्वांना विनंती की इतके सगळे व्ह्यूज झाले, पण सबस्क्रिप्शनचं जे बटन आहे ते आपण सर्वांनी दाबा. त्या व्हिडिओची लिंक ही जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, त्यांनाही सबस्क्राईब करायला सांगा. आणि बेल आयकॉनचं बटन, एक घंटी तिथं बाजूला दिसते, ते बेल आयकॉनचंही बटन दाबा, जेणेकरून येणाऱ्या काळातल्या व्हिडिओजची आपल्याला पूर्वसूचना मिळत राहील. आज तोच विषय आहे, त्यातले काही आणखीन मुद्दे हे मुद्दाम सांगायचे आहेत. मुळामध्ये हे सगळं करणं म्हणजे स्मार्ट मीटरचं एक योजना आणणं हीच एक खूप प्रचंड मोठी कॉन्स्पिरसी आहे या भारतीय जनता पक्षातर्फे केलेली, ज्याचा मुख्य उद्देश हा कॉर्पोरेट कंपन्यांना अतोनात फायदा मिळावा, लाखो कोटी रुपये त्यांना मिळावे, हा याच्यामागचा अगदी सरळ सरळ असलेला पहिला हेतू आहे. आणि तो लाखो करोड रुपयाचा हेतू या ज्या कॉर्पोरेट्सला द्यायचा आहे, या मोजक्या अदानीसारख्या, तो सर्वसामान्य माणसाच्या गरिबाच्या खिशातून पैसे काढून हा त्याला द्यायचा, ही त्याच्या पाठीमागची सगळी योजना आहे. आणि त्यामुळे त्याच विस्ताराने सांगायचं आहे, याच्या आधी खूप मोठी एक, ज्याला आपण असं म्हणू की ब्युरोक्रॅटिक तयारी किंवा एक शासनाने एक मोठा त्याची पूर्वतयारी केली. म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये जर आपण मगाचं म्हटलं तर मुळामध्ये हे मीटर्स घेणं जे आज जी कंपनी करते, MSEDCL, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी लिमिटेड, या MSEDCL वरती एक अधिकारी नेमले गेले, लोकेश चंद्रा नावाचे IAS अधिकारी, आणि त्यांचीच पत्नी आभा शुक्ला या ऊर्जा मंत्रालयामध्ये मुख्य सचिव ऊर्जा विभागाच्या. आणि त्याच्या आधी यांना लोकेश चंद्रांना मुंबईमध्ये एक पायलट प्रोजेक्ट घेतलं BEST आणि त्या पायलट प्रोजेक्टमध्ये स्मार्ट मीटर लावायचं कसं वगैरे असा सगळा तो प्रकार केला आणि एक 6 महिन्याचा अनुभव दाखवून त्यांना इकडे घेण्यात आलं. आणि आता MSEDCL राज्यभरामधली सगळी मीटर बदलायला या आत्ता आपल्याला निघालेली आपण पाहिली. आता ही राज्यभरामधली ही सगळी जी मीटर महाराष्ट्र शासन बदलू पाहत आहे, मागच्या व्हिडिओच्या कॉमेंट्समध्ये जे अत्यंत निर्बुद्ध आणि मूर्ख भक्त आहेत भाजपचे, अतिशय मूर्ख, त्यांनी अतिशय फालतू कॉमेंट त्या व्हिडिओवरती केल्या की तो कागद दाखवा तुम्ही. म्हणजे तो व्हिडिओ जर पूर्ण बघितला तर आम्ही तो कागदही दाखवलेला आहे, ज्याच्यामध्ये अदानीकडून किती लाख मीटर घेणार, म्हणजे कोटीमध्ये, अदानीकडून जवळजवळ कोटीमध्ये मीटर्स शासन घेणार आहे. त्याच्यानंतर म्हणजे नुसतं बारामती पुणे इथं 52 लाख मीटर, कल्याण कोकण भांडूप मुंबई इथं जवळजवळ 63 लाख मीटर, अशी जवळजवळ 1.25 कोटी मीटर ही अदानी सप्लाय करणार आहे. आणि इतर म्हणजे NCC करणारे नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनी ही नाशिक आणि जळगावला मीटर्स देणार आहे, ती किती मीटर्स आहेत, किती लाख आहेत, हे सगळं आकडेवारी दाखवणारा कागद गेल्या व्हिडिओमध्ये दाखवलेला होता. पण बिंडोक सुरुवातच फक्त बघतात हा भाजपचा भक्त संप्रदाय, आणि कागद दाखवा कागद दाखवा. आता त्याच व्हिडिओमध्ये तो कागद दाखवला, काय कराल, गंगेमध्ये उडी मारणार का चुल्लूभर पाण्यामध्ये डुबणार? पण अंधभक्तीपोटी हा अशा प्रकारचा कॉमेंट करायचा. याची वाढलेली बिलं आणि या स्मार्ट मीटरचा त्रास तुम्हालाही होणार आहे. या मूर्ख निर्बुद्ध असलेल्या भाजपच्या भक्तांना सुद्धा या स्मार्ट मीटरचा त्रास होणार आहे, छळ होणार आहे. आणि त्यावेळेला ते काही बोलायला बघतील तर त्यांच्याकडे कोणी बघणार नाही, त्यांच्यासाठी किंचितही सहानुभूती ठेवणार नाही इतर लोक. याची त्यांनी किंचित थोडीशी जाणीव ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. ही जी सगळी कॉन्स्पिरसी आणली, याच्या पाठीमागे पहिल्यांदा केंद्र सरकारने रिव्हॅम्प्ड डिस्ट्रीब्युशन सेक्टर स्कीम RDSS नावाची एक स्कीम मंजूर करून घेतली, त्यात कायदा मंजूर करून घेतला. आणि त्यात आता ही स्मार्ट मीटर लावायची तर सरकारने असं कर्मचाऱ्यांना सांगायला सुरुवात केली की याच्यामुळे पहिल्यांदा तर तुमची जी भांडणं होतात,
म्हणजे तुम्ही बिल द्यायला जाता किंवा बिलाचे पैसे वसूल करायला जाता किंवा रिडिंग घ्यायला जाता किंवा मीटरचं डिस्कनेक्शन करायला जाता, त्यावेळेला त्या ग्राहकांबरोबर तुमची भांडणं होतात आणि त्या भांडणांचा तुम्हाला आता यापुढे त्रास होणार नाही. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की याच्यामुळे ग्राहकांना एम्पावर केलं जाईल की त्यांचा विजेचा वापर हा कसा कंट्रोल करायचा याच्यामधला, आणि त्यांचं कन्झम्पशन कसं कमी करायचं जेणेकरून त्यांचं बिल कसं कमी येईल असं सांगण्याचा ते प्रयत्न करतात. नंतर ते सांगतायत की याच्याने विजेची चोरी कमी होईल या वीज कर्मचाऱ्यांना, आणि लोकांच्या तुम्हाला भांडणं होणार नाहीत, धमक्या होणार नाहीत, काही अनुचित प्रकार घडणार नाहीत तुम्ही मीटर कापायला गेलात तर त्याच्यामुळे उलट एम्प्लॉईजला काय आपण त्यांनी असं म्हटलंय की एम्प्लॉईजला रिलीफ मिळेल. आता हे चॉकलेट देऊन जेवण काढून घेण्याचा प्रकार आहे. म्हणजे मुळामध्ये स्मार्ट मीटर लावल्यानंतर वीज बिल वाटणाऱ्यांची गरज नाही, विजेचं मीटरचं रिडिंग घेणाऱ्यांची गरज नाही, कारण ते सगळं स्मार्ट मीटरवरून ॲपवरून लोकांना नागरिकांना त्यांच्या फोनवरच मिळत असेल. तो बॅलन्स कसा कमी होत चाललेला आहे. आता बॅलन्स कमी होत चालल्यामुळे नंतर बिल देण्याची काही गरजच येत नाही, त्यामुळे रिडिंग घेणाऱ्या माणसाची गरज नाही. अकाउंट्स डिपार्टमेंट जे बिलं तयार करेल आणि नंतर डिस्ट्रीब्यूट करेल ते डिस्ट्रीब्यूटही करायचं नाही, बिलं तयार करायची नाहीत, हे सगळं ऑनलाईन. त्यामुळे ही सगळी MSEDCLच्या संदर्भामध्ये असलेले हे सगळे कर्मचारी घरी बसतील. तामिळनाडू स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्डाच्या सगळ्या युनियन्सनी आंदोलन केलं आणि त्यांनी असं सांगितलं की तामिळनाडू स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्डमधले जवळजवळ 15,000 कर्मचाऱ्यांची नोकरी जाईल. लक्षात घ्या, तामिळनाडू सारख्या राज्यात, तामिळनाडूपेक्षा मोठी असलेली राज्य जी बिहार आहे, उत्तर प्रदेश आहे, राजस्थान आहे, महाराष्ट्र आहे, या राज्यांमध्ये तर काही लाखात कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जातील आणि यात अधिकारी सुद्धा असतील. कारण अकाउंट्स डिपार्टमेंटच नाहीसं झाल्यानंतर त्याचं ऑडिट करणारे, अकाउंटचा आणखीन गोष्टी करणारे, यातल्या कोणाचीच गरज नसेल. हे सगळे कर्मचारींना कंपल्सरी घरी बसावं लागेल. एक उदाहरण सांगतो. एअर इंडिया सारखी कंपनी टाटानी ज्या वेळेला टेक ओव्हर केली, ही एअर इंडिया ही मुळात सरकारी कंपनी होती, ती सरकारी कंपनी टाटाला विकली गेली. टाटाला विकल्या गेल्यानंतर टाटानी एअर इंडियामध्ये 2 वेळेला, एका वर्षात 2 वेळेला व्हॉलेंटरी रिटायरमेंट स्कीम आणल्या. या सगळ्यांना घरी बसवलं. हेच होणार. आणि MSEDCL वरती ही जर का जोडगोळी आणि ऊर्जा मंत्रालय, लोकेश चंद्रा आणि आभा शुक्ला ही जर जोडगोळी असेल आणि फडणवीस सारखे ऊर्जा मंत्री असतील तर MSEDCL मध्ये तर व्हॉलेंटरी रिटायरमेंट स्कीम सुद्धा येणार नाही. थेट घरी बसवलं जाईल, कारण ती कंपनी आहे, ती सरकारी नोकरी नाही, त्यामुळे तुमची गरज नाही असं म्हणून त्यांना सरळ घरी बसवलं जाईल. आणि हे जी लोकांच्या कर्मचाऱ्यांच्या मनामधलं भय काढण्याचा प्रयत्न करतायत की तुमची भांडणं होणार नाहीत, तो लॉलीपॉप देऊन अख्खं जेवणच त्यांचं हिरावून घ्यायचं, हा त्याच्यामधलं षडयंत्र. आणि म्हणून या सगळ्या कर्मचाऱ्यांनी सुद्धा याच्यासाठी मध्ये अतिशय जागरूक राहणं हे अतिशय गरजेचं आहे. याच्यामध्ये आणखीन एक महत्वाचा जो भाग आहे की हा सगळा इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशनचा जो भाग आहे हा प्रायव्हेट मोनोपोलीज तयार करायच्या, कंपन्या तयार करायच्या आणि त्या कंपन्यांना त्याचा लाभ पोहोचवून द्यायचा. म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी माहिती आहे की विजेच्या उत्पादनामध्ये पॉवर जनरेशन ज्याला आपण म्हणू, पॉवर जनरेशनमध्ये या ज्या जनरेशन कंपनीज आहेत किंवा ज्यांना जेनको म्हटलं जातं, या कंपन्यांमध्ये आता ऑलरेडी अडाणी आहे. पॉवर जनरेशनमध्ये ऑलरेडी टाटा आहे, पॉवर जनरेशनमध्ये ऑलरेडी जिंदाल आहे, पॉवर जनरेशनमध्ये ऑलरेडी टॉरंट आहे, पॉवर जनरेशनमध्ये इतर आणखीन काही प्रायव्हेट कंपन्या आहेत. आता या फक्त जनरेट करतात. हे जनरेट केल्यानंतर या कंपन्यांना MSEDCL तर्फे त्या विजेचं डिस्ट्रीब्युशन केलं जातं. नंतर त्यांची बिलं जमा केली जातात आणि मग ते पैसे जनरेशन कंपनीला दिले जातात. यांना यात दिरंगाई नको आहे. जनरेशन कंपन्यांना त्यांना या डिस्ट्रीब्युशनवरती संपूर्ण ताबा हवा आहे, जेणेकरून वीज निर्माण झाल्यानंतर 25 दिवसांनी त्यांना पैसे नको आहेत किंवा वीज सप्लाय झाल्यानंतर 25 दिवसानंतर त्यांना जो पैसा नको आहे, त्यांना तो तात्काळ किंबहुना आधीच हवा, वीज निर्मिती करण्याच्या आधीच हवा. म्हणून ही प्रीपेड मीटर्स याच्यामध्ये आणायची आणि मग संपूर्ण डिस्ट्रीब्युशनवरती याच्यातला
आणि ट्रान्समिशनवरती या खाजगी कंपन्यांचा पूर्ण ताबा त्यांना याच्यातून प्रस्थापित करायचा आहे. याचं एक जी महत्त्वाची कारणं आहेत की एकतर सप्लाय केलेल्या इलेक्ट्रिसिटीचा तात्काळ परतावा मिळाला पाहिजे आणि आता या प्रीपेडच्या बाबतीत तर तो आधीच मिळाला पाहिजे. सप्लाय करण्याच्या आधीच पैसे मिळाले पाहिजेत. बरं किती पैसे होतात? म्हणजे महाराष्ट्रामध्ये साधे ग्राहक, सामान्य ग्राहक, यात मी वीज पंप वगैरे म्हणत नाहीये शेतकऱ्यांचे, नुसते सामान्य ग्राहक, थोडेफार दुकानदार असतील, काही छोटे व्यावसायिक असतील, घरगुती वापराची वीज मीटर असतील, हे यांची संख्या जवळजवळ 2.25 कोटी आहे. या 2.25 कोटी मीटरचं 1 महिन्याचं ॲडव्हान्स बिल ही ऑलरेडी यांना हवी. ऑलरेडी यांच्या ताब्यामध्ये यांना ते पैसे यायला हवेत. आणि म्हणजे त्याच्यामध्ये जसं मी म्हटलं की इंडिव्हिज्युअल आहे, कमर्शियल आहे, गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन्स आहेत. आता काही जणांनी असं म्हटलं की लोक बिल भरत नाही म्हणून. जी लोक बिल भरत नाहीत त्यांची वीज कापली जाते. मग मुंबईसारखी महानगरपालिका 100 कोटी रुपयाचं इलेक्ट्रिसिटी बिल थकवते. 100 कोटी रुपयाचं. त्यावेळेस त्यांचं डिस्कनेक्शन केलं जातं का? आणि सामान्य माणसाचं मात्र ताबडतोब इलेक्ट्रिसिटीचं डिस्कनेक्शन केलं जातं. आणि त्याच्या घरात काही ना काहीतरी अडचण आलेली असते म्हणून ते होतं. आणि आज संपूर्ण देशावरती, प्रत्येक कुटुंबावरती आर्थिक अरिष्टे आणण्याचं काम नरेंद्र मोदींनी केलेलं आहे. तेच जबाबदार आहेत. करोडो मुलं आज बेरोजगार फिरतायत. असलेले उद्योगधंदे बंद पडले. महाराष्ट्रासारख्या ठिकाणी 50 लाख छोटे उद्योग हे बंद पडले. याची जबाबदारी याच नरेंद्र मोदीची आहे. आणि ते जे बेरोजगार झालेले त्यांना वीज बिल भरता येत नाही आणि त्याच्यावरती असं समर्थन केलं जातं खुशाल बेछूट पद्धतीने. शेतकरी जो कृषी उत्पादन करतो, जो आपलं अन्नधान्य पिकवतो, तो अन्नधान्य पिकवल्यानंतर त्याला किती दिवसांनी पैसे मिळतात? तो 6-6 महिने, 8-8 महिने सीझनमध्ये काम करत असतो. ते येतं पीक, आल्यानंतर तो विकतो. तो विकल्यानंतर सुद्धा त्याला त्याच्या खर्चा प्रमाणात बाजारभाव मिळत नाही. आणि मग त्याचं कनेक्शन तुम्ही कापणार आहात. त्यामुळे याच्यामध्ये मध्यमवर्गीय पासून प्रत्येकाची लूट आहे. आज मला मध्यमवर्गीय म्हणून मी 30 दिवस विजेचा वापर करतो. त्यानंतर बिल येतं. त्यानंतर बिल भरण्यासाठी 21 दिवसाची मुदत मिळते. ती मुदतमध्ये सुद्धा जर नाही भरलं तर दंड आकारून आणखीन 7 दिवसाची मुदत मिळते. हे मला मिळणारं 28 दिवसाचं क्रेडिट मध्यमवर्गीयाचं गेलं पूर्णपणे. हे मला आता आधीच पैसे द्यावे लागणार आणि तात्काळ वीज डिस्कनेक्ट होणार. जर तो म्हणजे प्रीपेडचा चार्ज जर संपला तर ताबडतोब डिस्चार्ज होणार. हे याच्यामधली एक अत्यंत गंभीर ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी. त्याच्यानंतर त्यांच्या ज्या इच्छा होत्या या पॉवर जनरेशन कंपन्यांच्या की या डिस्ट्रीब्युशनचं इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते अपग्रेड करा, कारण त्यांना प्रॉफिट हवा आहे ना. आणि म्हणून हे स्मार्ट मीटर, आणि हे स्मार्ट मीटर पण यांनीच सप्लाय करायचं. म्हणजे गंमत अशी आहे की गौतम अदानी हा स्मार्ट मीटर सप्लाय करणार. तो स्मार्ट मीटर मॅन्युफॅक्चर करत नाही. तो स्मार्ट मीटर रिपेअर करणार नाही. तो फक्त सप्लाय करणार. MACDCL ते लावणार. ते लावल्यानंतर जर बिघडलं तर ते त्याचं रिपेअरिंग करणार. हा फक्त व्यापारी. आणि 12,000 रुपये एका मीटरला, 12,000 रुपये एका मीटरला या रेटनी हे अदानीकडून ही वीज मीटर विकत घेणार. ती नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनी हैदराबादची, त्यांना या क्षेत्रातला कवडीचा अनुभव नाही. ते 12,000 रुपये प्रति मीटर प्रमाणे मीटर विकणार. 12,000 रुपये एका मीटरला. आणि आत्ताची जी 2.5 कोटी मीटर महाराष्ट्रामध्ये चालू आहेत, जी पोस्टपेड मीटर्स आहेत, या मीटर्सचं काय करणार? याच्याबद्दल काहीही स्पष्टता नाही. त्यानंतर यामुळे ही 12,000 रुपये प्रति मीटर प्रमाणे हे जे पैसे आहेत हे ग्राहकांकडून वसूल केले जाणार. 12,000 रुपये प्रति मीटर गुणिले 2 कोटी काही लाख, 25 लाख मीटर, असं 30,000 कोटी रुपये नुसत्या मीटरचे या अदानी आणि इतर त्याच्या बगल बच्च्यांना मिळणार. 30,000 कोटी रुपये. आणि त्यानंतर दर महिन्याला या ग्राहकांकडून ॲडव्हान्समध्ये पेमेंट मिळणार. दुसरा याच्यामधला एक अत्यंत धोकादायक भाग जो आहे, आणि
त्यामुळे हा जो सगळा RDSSचा रिडिस्ट्रीब्युशनचा हा जो सगळा लाभ आहे हा फक्त कॉर्पोरेट कंपन्यांना दिला जाणार, हा सामान्य नागरिकाला ग्राहकाला दिला जाणार नाही. हा याच्यातला क्लिअर कट याच्यातला भाग आहे. दुसरा एक ऑलरेडी मंजूर केलेली गोष्ट याच्यामधली अशी आहे की एप्रिल 2025 पासून TOD टेरिफ सिस्टीम येईल. म्हणजे टाइम ऑफ डिस्ट्रीब्युशन, वेळ म्हणजे कुठल्या वेळेला विजेचा वापर केला जातोय त्याप्रमाणे त्याचं टेरिफ आकारलं जाईल. म्हणजे आता दिवसभरामध्ये लोक कामधंद्यासाठी, नोकरीसाठी, उद्योगासाठी समजा घराबाहेर आहेत, तर दिवसभरामध्ये रेट कमी असेल त्याचा, आणि रात्री ज्यावेळेला त्याचा वीज वापर वाढेल त्यावेळेला त्याचा रेट प्रचंड असेल. हा जो प्रकार आहे टायमिंग ऑफ डिस्ट्रीब्युशन प्रमाणे याचं टेरिफ वाढवणार, आणि ते टेरिफ हे वाढवणार. ते कधी वाढवलं, किती वाढवलं हे कळणार सुद्धा नाही. मग मागच्या वेळेला मी जे उदाहरण दिलेलं होतं ते फास्टॅगचं दिलं होतं. गाड्या ज्यावेळेला प्रवास करत असतात पहिल्यांदा रोख घेतले जायचे. 90 रुपये जर टोल असेल तर खिशातून पैसे काढून दिले जायचे आणि समजायचं की 90 आहे. 95 झाला तर समजायचं 95 केला, 100 झाला तर समजायचं 100 केला. तो 90चा 140 कधी झाला हे कळलंच नाही नाशिकहून मुंबई जाणाऱ्यांना, कारण ते डायरेक्ट त्या फास्टॅगच्या QR कोडवरून डिडक्ट केले जात होते थेट तुमच्या याच्यातून. आणि ज्यावेळेला तो बॅलन्स झिरो यायचा त्यावेळेला समजायचं. आणि बॅलन्स झिरो झाल्यानंतर समजा तुम्ही 8 दिवस तुमच्याच गावात आहात आणि 9व्या दिवशी निघालात तर टोल नाक्यावर गेल्यानंतर कळायचं की ब्लॅकलिस्ट झालं तुमचं कार्ड, मग नवीन पुन्हा विकत घ्या. हे असंच होणार या स्मार्ट मीटरच्या बाबतीमध्ये, असंच होणार की वाटेल तसे त्याचा दर वाढवत नेणार, टेरिफ वाढवत नेणार. त्यासाठीच ही TOD स्कीम याच्यामध्ये त्यांना आणायची आहे. आणि मग इलेक्ट्रिसिटी रेट्स जे वारेमाप वाढवत नेले जातील वेळेप्रमाणे त्याच्या, हे नागरिकांना ज्यावेळेला जास्त विजेची गरज आहे संध्याकाळनंतर त्यावेळेला त्यांना कमी रेट दिला पाहिजे, तर त्याच वेळेला जास्त रेट त्यांच्यावरती आकारला जाईल. हे याच्या पाठीमागचं खूप मोठं षडयंत्र आहे. ज्या सगळ्या कंपन्या, जसं मी आधी सांगितलं की तामिळनाडूतल्या डिस्ट्रीब्युशन कंपनीने आधीच सांगितलं की 15,000 जणांच्या नोकऱ्या आमच्याकडे जाणार. आणि मोठ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र असेल, उत्तर प्रदेश असेल, बिहार असेल, या राज्यांमध्ये मध्य प्रदेश असेल, याच्यामध्ये लाखो कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जातील, घरी बसावं लागणार त्यांना. आज याच्यामधला पुन्हा शासन, संविधान असं सांगतं की हे एक वेलफेअर स्टेट आहे. लोकांना वीज पुरवठा करणं हे सरकारचं कर्तव्य आहे. आता सरकारच वीज पुरवठ्यामधून जर का बाहेर पडणार असेल तर ते काही खाजगी कंपन्यांचं कर्तव्य नाही आहे. त्यामुळे नागरिकांना वीज पुरवठा मिळाला पाहिजे हे खाजगी कंपनीचं कर्तव्य नसेल. ज्याला परवडेल त्याला वीज मिळेल. आणि हे एकदा विजेच्या बाबतीत झालं, लोकांनी जर हे सहन करून घेतलं तर हे पाण्याच्या डिस्ट्रीब्युशनमध्ये सुद्धा येईल. परवडेल त्याला पाणी, ज्याला नाही परवडत त्यांनी तहान करून तडफडून मरून जावं. हे मी नुसतं बोलतोय अशातला भाग नाही. आधारची ज्यावेळेला सक्ती या सरकारने केली रेशन कार्डाच्या बरोबर, त्यावेळेला ओरिसामधली 8 वर्षाची मुलगी भात 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 असं करत तडफडून उपाशी मेली. ही झालेली या देशामधली उदाहरणं आहेत. तहानेसाठी सुद्धा लोक या देशात तडफडून मरतील, हे सरकार मारेल आणि मेल्यानंतर सुद्धा खंत व्यक्त करणार नाही त्याबद्दलची. ही अत्यंत महत्वाची गोष्ट याच्यामधून लक्षात घ्यायची आहे. बाकी लोकांना याच्यातून काय त्रास होईल, किती त्यांचा छळ होईल, या बेसिक सर्व्हिसेस ज्याच्यामध्ये आपण इलेक्ट्रिसिटी म्हणतो, ट्रान्सपोर्ट म्हणतो, पाण्याचा सप्लाय म्हणतो, हेल्थकेअर म्हणतो, शिक्षण म्हणतो, या सगळ्यामधून जर सरकार बाहेर पडायला लागलं, सॅनिटेशन असेल, उद्या तुमच्या घरामधून किती डिस्चार्ज होतो सॅनिटेशनचा याच्यावरती जर मीटर लावली आणि त्याच्यावर जर चार्ज घ्यायला लागले तर म्हणजे नागरिकांचं हागणं सुद्धा महाग होऊन जाईल, जे नैसर्गिक आहे. हे कुठल्याही गोष्ट थरावरती जातील आणि पैसे लोकांकडून वसूल करायचा प्रयत्न करतील, कारण यांना संपूर्ण लाभ हा अदानी आणि त्याच्या बगल बच्चांना पोहोचवायचा आहे आणि त्यावरच यांचं राजकारण आहे. हीच फॅसिस्ट राजवटीची वैशिष्ट्य असतं आणि त्यांची गरजही असते. आणि म्हणून हे नाकारणं अत्यंत गरजेचं आहे आत्ताच्या या काळामध्ये. याच्यामध्ये खूप गोष्टी आहेत. म्हणजे नवी मुंबईमध्ये वाशीसारख्या ठिकाणी वीज चोरीचं प्रमाण 7% आहे. आणि मग वाशीसारख्या ठिकाणी, मुंबईसारख्या ठिकाणी, नाशिकसारख्या ठिकाणी जिथं वीज चोरीचं प्रमाण 3%, 4%, 6% अशा प्रमाणामधलं आहे, इथलं डिस्ट्रीब्युशन द्यायचं अदानीला. आणि मग गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया तिथलं का नाही देत अदानीला, जिथं कदाचित वीज चोरीचं प्रमाण जास्त आहेच. म्हणजे
याच्यातलं, किंवा बिल न भरण्याचं प्रमाण जास्त आहे, तिथं मात्र अदानी जाणार नाही. जिथं पैसे सेफ मिळणार तिथं अदानींना टेंडर दिलं जाईल. या सगळ्या पट्ट्यामध्ये मुंबईच्या जवळच्या, आता म्हणजे हा जो नवीन पूल बनला आणि तो त्या SEZ पर्यंत जातो, जिथं जिओ युनिव्हर्सिटी मुकेश अंबानींची आली आहे, जिथं 200-250 रुपये टोल देऊन एक साईडने जावं लागतं त्या समुद्रावरच्या पुलाला, 16 किलोमीटर लांबीच्या, त्या जिओ युनिव्हर्सिटीपर्यंत जातो. आणि तिथं आता प्रचंड वाढ होणार. म्हणजे तिथं मुंबईच्या दुप्पट वाढ होईल त्या सगळ्या नवीन परिसरात. नवीन एअरपोर्ट जिथं येणार आहे, नवी मुंबई आणि त्याच्या पुढच्या भागात, त्या सगळ्या परिसरामध्ये मुंबईच्या तिप्पट वाढ होणार आहे. आणि ते सगळं वाढ होणारं क्षेत्र MSEDCL सारख्या कंपनीला नफा मिळवून न देता अदानीच्या घशात तो नफा जावा, म्हणून हे अख्खं षडयंत्र चाललेलं आहे. याचा नागरिकांनी विरोध करणं गरजेचं आहे. आणि हे खरोखर सांगतो, हे आपलं कर्तव्य आहे. या विजेवरचा अधिकार हा आपला अधिकार आहे, ग्राहक म्हणून असलेला अधिकार आहे. ही सेवा आहे. वीज पुरवठा ही सेवा आहे. ती कमॉडिटी बनता कामा नये. ती म्हणजे उपभोगाची वस्तू बनू नये. हे खूप महत्वाची गोष्ट आहे. मुंबईमधले निऑन साईन आणि एअर कंडिशनर जर का 1 तास बंद ठेवले, 1 तास मुंबईमधले निऑन साईन्स आणि एअर कंडिशनर जर का 1 तास बंद ठेवले, तर संपूर्ण नाशिक जिल्ह्याचा 1 महिन्याचा वीज पुरवठा होतो. हे लक्षात घ्या. नाशिक सारख्या जिल्ह्यामध्ये तर याचा सगळा फायदा त्या धनदांडग्यांना द्यायचा. ही वीज पुरवठा ही सेवा ठेवायची नाही, ती कमॉडिटी बनवायची, ती वस्तू बनवायची. तुम्हाला याचा उपभोक्ता म्हणून न ठेवता तुम्हाला त्याचा ग्राहक, कस्टमर बनवायचं आणि मग त्याची लूट करायची. हे सगळं या पाठीमागचं षडयंत्र आहे. आणि मग याच्यातून शेतकऱ्यांना जी सबसिडी दिली जाते ही राहणार नाही. कारण आज आपल्याला समजा एक 8-9 रुपयाच्या आसपास युनिट असेल, किंवा उद्योगांना 12-13% आसपास असेल, तर शेतकऱ्यांना तो 1 रुपयानी, 2 रुपयानी, 3 रुपयानी तो वीज पुरवठा करता येऊ शकतो. ती मधली जी सबसिडाईज करणं आहे हे आपण करत असतो. हे बंद होईल आणि अन्नान्न होऊन तडफडून मरावं लागेल. कारण त्या शेतकऱ्याकडे पीक काढण्यासाठी म्हणून वीज नसेल. आणि मग पुन्हा अदानीच अन्नधान्य इम्पोर्ट करेल. अदानी आणि विल्मर ही जी कंपनी येते, आणि मग तो विकेल त्या भावाला. 220 रुपयाला तूर विकत घ्यावी लागेल, 400 रुपयाला घ्यावी लागेल. तो ते ठरवतील त्या भावाला लोकांना अन्नधान्याचा सुद्धा पुरवठा विकत घ्यावा लागेल. म्हणून आज या बाबतीमध्ये गरजेचं आहे. पुण्यामध्ये याच्याबद्दल ऑलरेडी जागृती सुरू झाली आहे, आंदोलन सुरू झालं आहे. औरंगाबादमध्ये महेश टांगसाळसारखे कार्यकर्ते ऑलरेडी याच्याबद्दल आंदोलन करत आहेत. गिरीश भावे हे ठाण्यामध्ये याच्याबद्दल ऑलरेडी आंदोलन करतायत, पुस्तिका छापल्या आहेत. निर्मला सामंत प्रभावळकर या ज्या मुंबईच्या महापौर होत्या, यांनी ऑलरेडी हायकोर्टामध्ये एक याचिका दाखल करण्याची पूर्ण त्याची तयारी केलेली आहे. हे ठिकठिकाणी गावागावात याचा प्रतिकार आणि विरोध व्हायला हवा. हे अशा पद्धतीने नागरिकांची लूट करून देणं हे आपणच थांबवू शकतो. अन्यथा आपल्या प्रत्येकाच्या खिशावरती, तिजोरीवरती दरोडा घालण्याचं काम करायला शासन अत्यंत उत्सुक आहे. आणि दरोडा घालून ते पैसे अदानीसारख्या लोकांना द्यायला शासन अत्यंत उत्सुक झालेलं आहे. हे जर थांबवायचं असेल, आज यासाठीच्या आंदोलनाची सुरुवात या राज्यामधल्या प्रत्येक नागरिकाला करावी लागेल. हीच या निमित्ताने आज विनंती करतो. पुन्हा एकदा सगळ्या दर्शकांना अतिशय नम्र विनंती करतो की आर्थिकदृष्ट्या चॅनल चालवणं हे अत्यंत अवघड आहे. याचे सबस्क्रिप्शन खूप वाढायला हवं, कमीत कमी 3 लाख सबस्क्रिप्शन व्हायला हवं. त्यामुळे आपण सर्वजण कमीत कमी 3 जणांना हे चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. आणि तो तुमचा जो सपोर्ट आम्हाला मिळेल त्यातूनच आम्ही सतत हे लोकांना सत्य सांगत राहू, सैतानांना शर्मिंदा करत राहू. त्यामुळे जास्तीत जास्त व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त जणांनी लाईक करा, जास्तीत जास्त जणांना याची लिंक शेअर करा आणि त्यांनाही सबस्क्राईब करायला सांगा. हाच आपला पाठिंबा आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आजच्या भागात इतकंच. धन्यवाद.